भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर, कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नांगी ठेचली, एलओसी पार घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त। पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमध्ये केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले, पण त्यांचं बलिदान वाया गेलं नाही। सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं गुरुवारी जोरदार झटका दिला। दहशतवाद्यांच्या काही टोळ्या पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या। भारतीय लष्करानं नियंत्रण रेषेपलीकडे 2 किलोमीटर आत घुसून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले। त्यासाठी हेलिकॉप्टरने सैनिकांना पाकव्याप्त काश्मीरात उतरवण्यात आलं। या सैनिकांनी दहशतवादी तळांवर हल्ले चढवून पहाटे 6 वाजता ऑपरेशन यशस्वी केलं। पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर अशा कारवाया कराव्याच लागतील असा सज्जड इशारा या निमित्तानं देण्यात आलाय। हम किसी भी सूरत में आतंकवादियों को लाइन ऑफ कंट्रोल के पार बेझिझक हरकत नहीं करने दे सकते और ये हम बिल्कुल गवारा नहीं करेंगे कि आतंकवादी हमारे देश के नागरिकों को किसी भी प्रकार का नुकसान पहुंचा सकें। उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं हे पाऊल उचललंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर या सर्जिकल ऑपरेशनची माहिती लष्करानं दिली। या कारवाईचं वैशिष्ट्य म्हणजे रात्री 12:30 ते 4:30 पर्यंत हे सर्जिकल ऑपरेशन सुरू होतं। नियंत्रण रेषेपलीकडे 2 किलोमीटरवर आत घुसून हल्ला करण्यात आला। पाकव्याप्त काश्मीरातील 7 दहशतवादी तळ नेस्तनाबूत करण्यात आले। भीमवर, हॉट स्प्रिंग, लिपा, कल ही ठिकाणं लष्कराच्या निशाण्यावर होती। सुमारे 30 ते 35 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। नियंत्रण रेषेपलीकडे घुसून भारताने केलेला हा पहिलाच लष्करी हल्ला होता। हल्ला करून सकाळी 6च्या आत सर्व भारतीय सैनिक परत। याआधी पाकिस्ताननं अनेक वेळा भारताच्या कुरापती काढल्या। प्रत्येक वेळी भारतानं सामंजस्याची भूमिका घेतली, पण उरी हल्ल्यानंतर भारताचा पवित्रा बदललाय। यापुढे सीमेवर सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशेब पाकिस्तानला द्यावाच लागेल। भारतीय सैन्याची आणि राजकीय नेतृत्वाची ही मानसिकता बदलतीये हेच या कारवाईतून स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।